आज आपण करूया 4-5 दिवस मस्त असे टिकणारे भोपळ्यांचे घारगे. तर सर्वात आधी एक लालसर असा भोपळा घ्यायचा आहे. त्याला मधून कट करायचं आहे, जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे. आणि नंतर ह्यामधल्या आतल्या ज्या बिया आहेत ना त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि जो येल्लोवाला पार्ट दिसतोय तोच वापरायचा. याची सालही काढून घ्यायची आपल्याला. नंतर खिसणीच्या साहाय्याने ह्याला खिसून घ्यायचं. मी इथे 1 किलो भोपळा वापरलाय. आता त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ लागणार आहे. त्यानंतर एक कढई गरम करून त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचंय. तूप चांगलं गरम होऊन द्यायचंय आणि भोपळ्याचा जो खीस आहे ना तो आता यामध्ये आपल्याला चांगला 6 ते 7 मिनिटासाठी आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला. आता यामध्ये गूळ घालायचा आहे. गॅसचा मीडियम फ्लेम करून आपल्याला मिक्स करत राहायचं. तुम्ही बघू शकता हळूहळू गुळाला पाणी सुटायला चालू झालं. तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी सुटलेलं आहे. हे पाणी आपल्याला आटून द्यायचं नाहीये, म्हणून मध्यम आचेवरच गॅस ठेवायचा आणि मिक्स करत राहायचं. नंतर हे सर्व आपल्याला एका परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये ट्रान्सफर करायचंय आणि त्यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घालायचे, एकदम थोडीशी मीठ घालायचंय आणि नंतर जायफळ अर्ध खिसून घालायचंय. आता यामध्ये तांदळाचं पीठ पाव वाटी, गव्हाचं पीठ 2 वाट्या, अर्धा वाटी बेसनाचं पीठ घालायचं आणि मिक्स करत राहायचं. आता हे पीठ आपल्याला हाताच्या साहाय्याने आपण मळून घ्यायचंय. आता आपण गव्हाचं पीठ जसं मळतो ना तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. आता पीठ मळून झाल्यानंतर ह्याला तेल किंवा तूप लावायचं आणि एका टोपामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं. 10 ते 15 मिनिटांसाठी ते चांगलं झाकून ठेवायचं. तुम्ही बघू शकता मी इथे टोप घेतलाय आणि त्यामध्ये मी हे पीठ घालते आणि वरतून झाकून ठेवणार आहे 10 ते 15 मिनिटांसाठी. आता या पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि पोळपाट लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला लाटून घ्यायचं. इथे मी लावताना चपातीचं पीठ लावलं आहे गोळ्यांना आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आणि आता थोडीशी लाटून झाल्यानंतर यावर मी इथे खसखस टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायचं, म्हणजे खसखस कशी त्या पिठामध्ये बसली जाते. आणि वाटीच्या साहाय्याने ह्याला गोलाकार पाडायचे. तुम्ही झाकणाच्या साहाय्याने देखील पाडू शकता आणि आपण जशा पुऱ्या तळतो तशा त्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक एक पुरी अशी त्यामध्ये आपल्याला सोडायची आहे आणि दोन्ही साईडने चांगली अशी तळून घ्यायची आहे. तळताना खूप मस्त असा सुगंध येतोय. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.